सोलापुरात अवकाळी पावसामुळे वीज अंगावर पडून मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। लावण्य हनुमंत माशाळे असं या चिमुकलीचं नाव आहे। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये। वीज अंगावर पडून या मुलीचा मृत्यू झालाय। सोलापुरातील या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जाती आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात अवकाळी पावसामुळे या 8 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झालाय। गच्चीवर खेळत असलेल्या लावण्या हिच्या अंगावर वीज कोसळली आहे। मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर येथे FCI येथे तिच्या पालकासह ती वास्तव्यास होती। मावशीचं रविवारी 21 एप्रिल रोजी लग्न असल्यानं लावण्य आजोळी आली होती। त्यांच्या घराच्या गच्चीवरती मुलांसह खेळत असताना हा दुर्दैवी अपघात घडला आहे। माझं नाव शैलेश भीमाशंकर पाटील। आज मुस्ती गावामध्ये दुपारी 3 वाजता मुसळधार पाऊस पडला। त्यामध्ये वीज कडकडली। आमची भाचीची मुलगी लहान छोटी 8 वर्षाची होती। तिच्या अंगावरून वीज कडकडून गेली। 8 लेकरं पण होते, त्यांना काय नाही झालं। ह्या मुलीला जागावरून खाली पडली। 3-15 मिनिटांना लहान लेकरं खाली आले। सर्व आम्ही वर जाऊन बघितलो तर पोरगी बेशुद्ध होती। तिला आम्ही सोलापूर रुग्णालयामध्ये आणलो। तिथून त्यांनी इथं सिव्हिलमध्ये पाठवून दिली। किती वाजता झालं आहे? 3 वाजता। 3 वाजता। काय घरात कार्यक्रम वगैरे काय होता? लग्नाचा कार्यक्रम होता तिच्या सख्या मावशीचा। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।